पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि उदो अस्ताचनीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यात जाणे कर्मीची असता. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4. आणि उदो अस्ताचनीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तसे नैष्कर्म्यात जाणे कर्मीचे असता. बीड शहर वाडिया वाचनालय ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग. या सत्रात आपलं चालू असलेलं ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायावरील चिंतन आणि या चिंतनासाठी निवडलेल्या ओव्या ओवी क्रमांक 85 ते 102 अशा प्रकारे एकूण 18 ओव्यांचा अभ्यास आज आपल्याला करायचा. आपलं आजचं हे 4थ्या अध्यायावरील 7वं प्रवचन आहे आणि या प्रवचनासाठी निवडलेली ओवी आहे. आणि उदो अस्ताचनीप्रमाणे जसे न चालता सूर्याचे चालणे तसे नैष्कर्म्यात जाणे कर्मीचे असता. ज्ञानवारायांनी इथं सूर्याचं एक रूपक केलंय, सूर्याचं उदाहरण दिलंय. माऊली म्हणतायत संत आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो म्हणून तो कर्म करून कर्म करत नाही. जसं की सूर्य चालत असून सूर्य चालत नाही. सूर्य चालत असून सूर्य चालत नाही. सूर्य चालतो का स्थिर आहे? आपल्याला चालल्यासारखा वाटतो. बघा ना, पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, म्हणजे सूर्य चालल्यासारखा वाटतो. परंतु खरोखर सूर्य चालतो का? नाहीये. तर सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. हे आता या 100 वर्षात आपल्याला माहित झाले की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. गेल्या 150 वर्षापूर्वी कोपर्निकस नावाच्या एका शास्त्रज्ञानं हा शोध लावला की आकाशात सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. परंतु लोकांनी कोपर्निकसचा हा शोध फेटाळून लावला. त्याला रागावले, म्हणते काही म्हणतोस का? सूर्य स्थिर आहे. अरे चक्क पूर्वेला उगळतो, डोक्यावर येतो, पश्चिमेला जातो, मावळतो आणि तू म्हणतो सूर्य स्थिर आहे. कोपर्निकसने लावलेला हा शोध जनतेने फेटाळून लावला. परंतु काही काळाने इतर शास्त्रज्ञांनाही असंच आढळून आलं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सगळेजण कोपर्निकसकडे गेले आणि कोपर्निकसची माफी मागितली की म्हणले बाबा तू बोलत होता तेच करे. सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. तू बोलत होता तेच खरंय. आकाशात सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. नाथमहाराज सुद्धा याला पुष्टी देत आहेत. नाथमहाराज लिहित आहेत भागवतामध्ये, रवी चंद्रासी चालणे नाही, ते निश्चळ निज राज्याच्या ठाई, न चालता पाही चालती. रवी चंद्रासी चालणे नाही.
रवी चंद्राशी चालणे नाही. रवी म्हणजे सूर्य, अर्थात सूर्य चालत नाही, तो आपल्या जागी स्थिर आहे आणि या सूर्याभोवती पृथ्वी फिरते. हे नाथ महाराज 600 वर्षापूर्वी लिहित आहेत, 500-600 वर्षापूर्वी. ज्ञानोबा नाथ महाराजच्या आधीचे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत हा शोध लिहित आहेत की जो कोपर्निकसने गेल्या 150 वर्षापूर्वी शोधून काढलाय. इथं ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली आहे. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली आहे. ज्ञानेश्वरी विज्ञानाच्याही पुढची आहे. विज्ञानानं हे लावलेले या 100 वर्षातील शोध, अनेक शोध 750 वर्षापूर्वीच ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलेत. त्यातला हा एक शोध आहे. कोणता? की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ज्ञानोबाचा हा शोध क्रांतिकारी ठरत नाही का? क्रांतिकारीच आहे. इथे ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. कोपर्निकस 150 वर्षापूर्वी बोलतो सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. 150 वर्षापूर्वी बोलतो. ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी बोलतायत ज्ञानेश्वरीत सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. हा ज्ञानोबाचा क्रांतिकारी शोध आहे आणि ते ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली आहे. ज्ञानोबा याचंच उदाहरण देत आहेत. सूर्याचं एक रूपक करतायत. माऊली म्हणतायत की संत आपले प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो, म्हणून तो कर्म करून कर्म करत नाही. जसं की सूर्य चालत असून तो चालत नाही. संत आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो, म्हणून तो कर्म करून कर्म करत नाही. जसं सूर्य चालत असून चालत नाही. आणि या अवस्थेला नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. या अवस्थेला नैष्कर्म्य सिद्धीही म्हणतात. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की ते तर काही न निपजे तया ते नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे सर्व सिद्धीत सहजे परमहेची. ही नैष्कर्म्य सिद्धी असते. ही सर्व सिद्धीत महान आणि मोठी असते. मानवी जीवनातील ही अंतिम प्राप्ती असते. याच्या पुढे काही प्राप्त करायचं राहत नाही. आणि नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे संत अवस्था आहे. या नैष्कर्म्य अवस्थेबद्दल बोलताना तुकोबाराय लिहित आहेत, काम नाही झालो पाही रिकामा. काम नाही झालो पाही रिकामा. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा होऊन या. काम नाही झालो पाही रिकामा. हे काम नाही म्हणजे रिकामटेकडे पण नाही. ही नैष्कर्म्य अवस्था आहे, संत अवस्था आहे. आणि या अवस्थेला गेल्यानंतर त्या व्यक्तीला कुठल्याही कर्माचं बंधन नसतं. तृप्ती झाली जैसी साधने सरती अपेसी, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जो आत्मतुष्ट आहे, ज्याला आत्मज्ञान झालंय, जो संत बनलाय, या अवस्थेला नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. आणि इथं त्या व्यक्तीला कुठलंही काम करण्याचं बंधन नसतं. ठीक आहे. भगवंताने बंधन घातलं की तुम्ही संत जरी झाले तरी आत्मतुष्ट होऊन राहू नका. जगाला मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही कर्म करा. मार्गी अंधा सरीसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरणे. आणि एक अर्था हे उपकारेल. समर्थ जो येथे आतीला सर्वज्ञते
તેને સવિશેષ કર્માતે તેજ્યાવેના. એ તો વડીલે જે કરીતી तया नाम धर्म ठेवीती आणि तेच एरानुष्ठिती सामान्य सकळ. हे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे आणि विशेषी आचरावे लागे संती. संतांना संत अवस्थेला गेल्यानंतर कर्म करायची गरज नसते. परंतु तरी भगवंत म्हणतायत तुम्हाला कर्म करायची गरज नाही, तरी जगाला मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही कर्म करा. कारण संत जसा वागतो त्याचंच अनुकरण समाज करत असतो. म्हणून देवानी सिद्धाला सुद्धा कर्माचं बंधन घातलंय. म्हणून साधकांनी सुद्धा करावीत. देव सिद्धाला कर्म करा म्हणतायत, तर साधकांनी का टाकावीत? सध्या साधकांनी कर्म टाकली आहेत. स्वधर्माचं पालन कोणीच करत नाही. हा दोष आहे. अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपेस ते न वचेल कल्पांतवरी. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी गिद्धी विदारीजे, तसा स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. रणांगणावर प्रेत पडलं त्याला गिधड चारी बाजूनी तोडून खातात, तसं स्वधर्म टाकला की त्या माणसाला महादोष लागतात, महादोष तोडून खातात, त्याला पाप लागतं आणि पाप नरकाला नेतं. आणि म्हणून जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत कुणी आपलं कर्म टाकू नये. टाकलं त्याला पाप लागतं. हे पाप नरकाला नेतं. अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. जेव्हा निरार्थता नाही तेव्हा व्यापार वासे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. आर्थ म्हणजे इच्छा, निरार्थ म्हणजे निरिच्छ. निरिच्छ विरक्त. जो पण विरक्ती नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत आपला स्वधर्म अर्थात आपल्या वाटेला आलेलं कर्म कोणी टाकू नये. आणि टाकलं तर पाप लागतं. जब आत्मा द्रष्ट नोहे तो कर्म करणे की ठाय आणि करणे ते आहे आयास्वादी. तात्पर्य जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही, वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत तुमचा स्वधर्म, तुमचं कर्म तुम्हाला बंधनकारक आहे. हा शास्त्राचा दंडक आहे. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कर्म टाकलंच तर त्याला दोष लागतो, पाप लागतं, पाप नरकाला नेतं. परंतु तुम्ही आता मुक्त झालात, सिद्ध अवस्थेला गेलात, संत बनलात, तर तुम्हाला कुठल्याही कर्माचं बंधन नसतं. मी बोललो तृप्ती झाली आहे जैसी साधने सरती अपेसी, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. स्वयंपाकाची साधनं कुठपर्यंत लागतात? स्वयंपाक करून जेवेपर्यंत. जेवल्यानंतर एक 7-8 घंट्या करता त्या साधनाचा खटाटोप बाजूला निघून जातो. तसं तुम्ही संत पदाला गेल्यानंतर ज्या साधनानं संतपद गाठलंय ती साधने गळून पडतात, त्यांचा खटाटोप संपतो. आत्मतुष्टी तशी कर्मे नाही. परंतु तरी देखील संत ज्या निष्काम कर्माने आणि निष्काम हरिनामाने संत पदाला पोहोचलेत, संतपद मिळाल्यावर देखील संत ही निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम टाकत नाहीत. मुक्तीच्या आधी कर्म आणि नाम, मुक्तीच्या नंतरही कर्म आणि नाम. संतांना मुक्तीनंतर कर्माची गरज नसते, नामाची गरज नसते. परंतु मुक्तीनंतर देवाच्या नावाचा आनंद लुटण्यासाठी मुक्ती मिळाल्यावरही संत देवाचं नामस्मरण करतात
आणि आपल्या वाटेला आलेलं कर्म निष्काम भावनेने करतात का तर जगाला मार्ग दाखवण्यासाठी. आणि म्हणून ज्ञानोबा इथं रूपक करतायत, उदाहरण देत आहेत की एक संत आहे, महात्मा आहे, मुक्त आहे. मुक्त झाल्यानंतर त्याला कर्माची गरज नाहीये, परंतु तरी देखील तो कर्म करतो आणि हे कर्म त्याला संसारात बांधत नाहीत. का? तर संत महात्मा आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो, म्हणून तो कर्म करूनही कर्म करत नाही. जसं की सूर्य चालत असून तो चालत नाही. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत, आणि उदो अस्तुचनेप्रमाणे जसे न चालता सूर्याचे चालणे तसे नष्कर्मे तर जाणे कर्मीचे असतं. एक संत महात्मा आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो, म्हणून तो कर्म करूनही कर्म करत नाही. जसं की सूर्य चालत असूनही तो चालत नाही, आपल्या जागी स्थिर असतो. प्रत्येकानं आपल्या वाटेला आलेलं कर्म भगवंताची पूजा म्हणून करावं. या चौथ्या अध्यायात प्रामुख्यानं 3 शब्द आलेत. आजच्या चिंतनात ज्या ओव्या निवडल्यात त्यात हे 3 शब्द येत आहेत: कर्म, अकर्म आणि विकर्म. त्या कर्म, अकर्म, विकर्म याचे 2 अर्थ निघत आहेत. कर्म म्हणजे ज्यातून विश्वाची उत्पत्ती होते, त्याला कर्म म्हटले ज्ञानोबा आहे. विकर्म वर्ण आणि आश्रमाला पोषक असलेली कर्म, आणि अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, घाणेरडी कर्म. असा एक अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ निघतो, कर्म म्हणजे आपण आपल्या शरीराने केलेली कर्म. विकर्म म्हणजे या कर्माला मनाची आणि चित्ताची दिलेली जोड म्हणजे विकर्म. आणि कर्म करून अर्थात विकर्म करून कर्म न केल्यासारखं होणं, त्याचं चिन्ह येणं, ते कर्म पुसून टाकणं, त्याचं पाप पुण्य नाहीसं करणं म्हणजे अकर्म. तात्पर्य, आपण जे कर्म करतो ते कर्म विकर्म व्हावं आणि भगवंताला अर्पण व्हावं असं वाटत असेल तर आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. आपल्या कर्माला हरिनामाची संगती दिली तर ते कर्म मनपूर्वक केलं जातं, त्यात हृदयाचा ओलावा ओतला जातो, ते कर्म दिव्य बनतं आणि भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. अन्यथा नुसती कर्म ही शुष्क असतात, नारळाच्या वाळलेल्या कपटासारखी असतात, कोरडी असतात. कर्मात ओलावा असावा, कर्माला हृदयाचा स्पर्श असावा, कर्म मनपूर्वक केलं जावं, तेव्हा ते कर्म दिव्य बनतं आणि ते भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पणही होतं. आणि म्हणून नरबारा लिहित आहेत, उचित कर्मे आगावी, आचरोनी मज अर्पावी.
परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, तू तुझ्या वाट्याला आलेली उचित कर्म कर, परंतु ती कर्म खऱ्या अर्थाने मला तेव्हाच अर्पण होतील की ज्यावेळेस तू तुझं चित्त हरिनामात नेसवशील. गुंडाळशील नाही म्हटलं, नेसवशील म्हटलं. चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आत्मा म्हणजे पांडुरंग आणि नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नाम परब्रह्म वेदार्थ आहे. पांडुरंग म्हणजे पांडुरंगाचं नाव आणि पांडुरंगाचं नाव म्हणजे पांडुरंग. पण अर्जुना, तू तुझी उचित कर्म कर, परंतु ती कर्म मला खऱ्या अर्थानं अर्पण होतील ज्यावेळेस तू त्या कर्माला हरिनामाची संगती देशील. कारण त्या कर्माला हरिनामाची संगती दिलीस तर हरिनाम घेतल्यामुळे तुझं मन अंतर्मुख होईल. ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि हे स्थिरावलेलं मन त्या कर्माशी एकरूप होईल. तुझं कर्म मनपूर्वक केलं जाईल. तुझं कर्म मनपूर्वक केलं जाईल. त्यात हृदयाचा ओलावा ओतला जाईल आणि असं मनपूर्वक केलेलं कर्म भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. ती भगवंताची खरी पूजा ठरते. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, तू तुझं उचित कर्म कर आणि मला अर्पण कर, परंतु हे कर्म करताना तू तुझं चित्त हरिनामात नेसव. अर्थात आपलं प्रत्येक कर्म करताना त्याला हरिनामाची संगती द्या. म्हणजे ते कर्म दिव्यवंत आणि भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. आणि म्हणून नाथ महाराज लिहित आहेत की मी कर्म करता येते सांडून या निज चित्ते, भगवद्रूप भाविता भूते ब्रह्मार्पणते ते होय कर्म. मी कर्म करतोय असा कर्माभिमान घेऊ नका. या कर्माचं फळ मला मिळावं ही फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. हे तुमचं कर्म खऱ्या अर्थानं देवाला अर्पण होतं. परंतु कर्माभिमान घ्यायचा नाहीये, फळाची आशा ठेवायची नाहीये. हे कधी घडतं? ज्यावेळेस तुमचं मन हरिनाम घेतं. मनात हरिनामाचा जाप असेल तर मन निरीच्छ होतं. नामे वैजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे वैजे विरक्त. तुमचं मन विरक्त कधी होतं? ते मन हरिनाम घेत असेल तर. मनात हरिनाम नाहीये, मन चंचल आहे, सारखं बाहेर पळतं, विषयाच्या मागे धावतं, आशेच्या मागे धावतं, इच्छेच्या मागे धावतं. आणि ज्या मनात आशा आहेत, इच्छा आहेत, ते विरक्त कसं आलंय? त्याला विरक्त कसं म्हणावं? आणि असं मन त्या कर्माशी एकरूप कसं होईल? मन कर्माशी एकरूप झालं तर ते कर्म मनपूर्वक केलं जातं. ते कर्म दिव्य बनतं आणि खऱ्या अर्थाने भगवंताला अर्पण होतं. पण या कर्माशी मनाचा मेळ साधवायचा आहे. त्यासाठी मनाला तुम्हाला स्थिर करावं लागेल आणि मन फक्त हरिनामानं स्थिर होतं. आणि म्हणून तुम्ही कर्माचा कर्माभिमान घेऊ नये. या कर्माचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नये.
आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, या तिन्ही भावना तुमच्या मनात तेव्हाच येतील की जेव्हा तुमचं मन सातत्यानं हरिनाम घेते. अर्थात तुम्ही कर्म करा, कर्माभिमान घेऊ नका, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा आणि हे सगळं करत असताना त्या कर्माला हरिनामाची संगती द्या, म्हणजे तिन्ही गोष्टी सफल होतील. मनात हरिनाम आहे, तुम्ही कर्म केल्यावर कर्माभिमान घेणार नाहीत. मनात हरिनाम आहे, तुम्ही कर्माच्या फळाची अपेक्षा करणार नाहीत. मनात हरिनाम आहे, तुम्ही ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजाल. आणि मग असं हरिनाम घेत घेत मनपूर्वक केलेलं कर्म दिव्य बनतं आणि ते खऱ्या अर्थानं भगवंताला अर्पण होतं. कारण हरिनाम घेत घेत केलेलं कर्म ही श्रद्धा असते, ही श्रद्धा असते. आणि असं श्रद्धायुक्त केलेलं कर्म खरोखर भगवंताला अर्पण होतं आणि भगवंत ऋणी होतो. ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. असं कर्म केलं तर जगन्नाथ परमात्मा ऋणी होतो, तो तुमच्यावर प्रसन्न होतो आणि प्रसाद म्हणून वैराग्य देतो. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंद योगी जी होती. म्हणून ये पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे तया. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. तुम्ही कर्म केलं, कर्माभिमान घेतला नाही, तुम्ही कर्म केलं फळाची अपेक्षा केली नाही, तुम्ही कर्म केलं ज्याच्यासाठी केलं त्याला देव समजलं आणि या तिन्ही प्रक्रियेला हरिनामाची संगती दिली. हे कर्म म्हणजे भगवंताची खरी पूजा आहे आणि या कर्माच्या पूजेने भगवंत संतुष्ट होतो आणि याच्या बदल्यात प्रसाद म्हणून तुम्हाला वैराग्य देतो. म्हणून हे पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. म्हणून हे पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. म्हणून आपलं कर्म खरोखर दिव्य व्हावं, मनपूर्वक व्हावं, त्याचं विकर्म बनावं असं वाटत असेल तर आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. एरवी नुसतं शरीरानं केलेलं कर्म हे वाळलेल्या कसपटासारखं असतं. परंतु त्याच कर्माला जर मनाची संगती दिली, हरिनामाची संगती दिली तर त्या कर्मात हृदयाचा ओलावा ओतल्या जातो. ते कर्म दिव्य बनतं आणि भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. तुम्ही एखाद्या माणसाला नमस्कार केलाय, बाहेरून मस्तक झुकलंय, परंतु आतून मन नाही झुकलं तर तो नमस्कार व्यर्थ आहे. तो नमस्कार त्या माणसाला पोहोचला नाही. आंतरबाह्य क्रिया व्हावी. नमस्कार करताना बाहेरून मस्तक झुकावं आणि आतून मनही झुकावं, तरच तो नमस्कार समोरच्या माणसाला पोहोचला. नमस्कार करण्याच्या प्रक्रियेमध्ये मन मिसळावं. तसं आपल्या कर्मामध्ये मन मिसळावं, कर्म मनपूर्वक करावं, तेव्हा ते दिव्य बनतं आणि भगवंताला अर्पण होतं. आणि त्या कर्मात मन मिसळण्यासाठी ते मन हरिनाम घेणारं असावं, तेव्हाच ते मन त्या कर्मात मिसळतं, कर्म दिव्य बनतं आणि भगवंताला अर्पण होतं. म्हणून आपल्या प्रत्येक कर्माला हरिनामाची संगती द्या, म्हणजे ते कर्म मनपूर्वक केलं जाईल आणि भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होईल. आणि म्हणूनच नरवारा लिहित आहेत की तुवा उचित कर्मे आगावी आचरोनी मजा अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, तू तुझं प्रत्येक कर्म कर आणि मला अर्पण कर, परंतु ते कर्म मला तेव्हाच अर्पण होईल की ज्यावेळेस तू तुझं चित्त हरिनामात नेसवशील, हरिनामात बांधशील, अन्यथा नाही. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी.
वाक्यात परी परंतु शब्द आला तर तो काहीतरी आड घालत असतो. इथं आड घातली. तुवा उचित कर्मे आगवी आचरोनी मज अर्पावी. परी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना तुझे उचित कर्म कर आणि मला अर्पण कर. परी परंतु तू तुझं उचित कर्म कर आणि मला अर्पण कर, परंतु ते तेव्हाच अर्पण होईल ज्यावेळेस त्या कर्माला तू हरिनामाची संगती देशील. परी परंतु शब्द काहीतरी आड घालतो. काय आड घातली? तू कर्म कर, मला अर्पण कर, पण मला ते तेव्हाच अर्पण होईल जेव्हा तू त्या कर्माला हरिनामाची संगती देशील, अन्यथा नाही. उदाहरणार्थ तुम्ही मला कीर्तनाला बोलवले. तुम्ही म्हणाले डॉक्टर भागवत मोठे आमच्या गावी कीर्तनाला या. मी कबूल केलं. परंतु मी जर म्हणालो मी तुमच्या गावी कीर्तनाला येईल, परंतु मला बसायला गाडी पाठवली तर, मला बसायला गाडी पाठवली तर, मी आड घातली तुम्हाला. कीर्तनाला येईल परंतु बसायला गाडी पाठवली तर, तुम्ही गाडी पाठवली तरच मी येईल, अन्यथा नाही. तुम्ही कर्माला हरिनामाची संगती दिली तरच ते देवाला पोहोचेल, अन्यथा नाही. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. तू उचित कर्मे आगवी आचरोनी मज अर्पावी. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्जुना उचित कर्म कर, विहित कर्म कर, ते मला अर्पणही कर, परंतु ते कर्म करताना त्या कर्माला हरिनामाची संगती दे, तेव्हाच ते कर्म खऱ्या अर्थाने मला अर्पण होतील, अन्यथा नाही. आणि म्हणून कुठलेही कर्म करताना कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्माभिमान तर घेऊच नका, फळाची आशा करू नका. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, परंतु या तिन्ही प्रक्रिया सफल व्हाव्यात यासाठी त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. म्हणजे मन चित्त त्या कर्माशी एकरूप होतं, ते कर्म मनपूर्वक केलं जातं, त्यात हृदयाचा ओलावा ओतला जातो, त्यात हृदयाचा ओलावा ओतला जातो आणि ते कर्म खऱ्या अर्थानं देवाला अर्पण होतं. ती देवाची खरी पूजा ठरते. म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्माला हरिनामाची संगती दिली की कर्म विकर्म बनतं. आपण 3 शब्द पाहतोय, कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्माला हरिनामाची संगती दिली की ते कर्म विकर्म बनतं, त्यात शक्ती येते आणि ते खऱ्या अर्थानं देवाला अर्पण होतं. काय बोललो मी? तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माचा कर्माभिमान घेऊ नका, फळाची आशा करू नका आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. परंतु या तिन्ही प्रक्रिया सफल होण्यासाठी त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. म्हणजे ती क्रिया मनपूर्वक केल्या जाईल, त्यात हृदयाचा ओलावा ओतल्या जाईल आणि ते कर्म खऱ्या अर्थानं देवाला अर्पण होईल. ती देवाची खरी पूजा ठरेल. आणि असं केलेलं कर्म विकर्म बनतं. नुसतं कर्म केलंय शरीराने, ते कर्म आहे, पण त्या कर्माला हरिनामाची संगती दिली, ते कर्म मनपूर्वक केलंय, ते कर्म विकर्म बनतं. ती देवाची पूजा बनते आणि ते कर्म खऱ्या अर्थानं देवाला अर्पण होतं. म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्म विकर्म बनेल, कर्म विकर्म बनेल. आणि हे विकर्म बनलेलं कर्म आता देवाला अर्पण झालंय आणि जे कर्म देवाला अर्पण झालंय त्याचं फळ जळून जातं. त्या कर्माचं फळ जळून जातं, ते तुम्हाला संसार बंधनात बांधत नाही, म्हणजे ते अकर्म होतं, करून न केल्यासारखं होतं आणि तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून भगवंत या 4थ्या अध्यायात हे 3 शब्द वापरतायत, कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्माचं विकर्म व्हावं, कर्माला हरिनामाची संगती द्यावी, कर्मासोबत मनाचा मेळ साधावा. मी बोललो, नमस्काराचं उदाहरण दिलं. तुम्ही कर्म केलंय, बाहेरून नमस्कार केलाय, मस्तक झुकलंय, पण आतून मनही झुकावं. म्हणजे नमस्काराचं कर्म हे विकर्म बनलं आणि ते समोरच्या माणसाला अर्थात देवाला खऱ्या अर्थानं गेलं.
भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू आहे, तीवर गळकी लावली असते, त्यातून थेंब 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 पाणी गळत असतं. मी म्हणतो दिवसभर असं थेंब थेंब पाणी गाळण्यापेक्षा सगळं मिळून किती पाणी होईल ते म्हटलं 2-3 बादल्या होईल, 4-5 बादल्या होईल दिवसभरात. मग 5 बादल्या घ्यान होता ना भगवंताच्या पिंडीवर, 5 बादल्या घ्यान होता शंकराच्या पिंडीवर. काय बिघडलं? दिवसभर थेंब थेंब काय आणि एकदाच 5 बादल्या काय? अमाऊंट तर एकच आहे ना. होता पिंडीवर 5 बादल्या, हो मोकळं. 5 बादल्या एकदाच होत ना, हे कर्म आहे. पण तू थेंब 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 पाणी ओतणं आणि ते ओतताना मनात ओम नमः शिवायचा जाप करणं, हे बी कर्म आहे. कर्म विकर्म बनावं. तुम्ही थेंब थेंब पाण्याची गळकी लावली, बाहेरून थेंब थेंब पाणी, आतून ओम नमः शिवायचा जाप, तुमची भक्ती, तुमचं कर्म विकर्म बनलं, देवाला खऱ्या अर्थानं अर्पण झालं. कर्म विकर्म बनावं, देव प्रसन्न होतो. देवाची तुला चालली आहे. एका पारड्यात कृष्ण बसलेत, दुसऱ्या पारड्यात सत्यभामा सोनं आणून टाकते. घे देवा, घे देवा, घे देवा, मी देवाचीच बायको, काय सोन्याल का मी, घे देवा. अहो एवढं सोनं टाकलं तरी देवाचं नगभरी पारडं हलं ना, कारण ती अहंकारानं टाकत होती. घे देवा. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला काही सहन होतं, काही सहन होतं, पण अभिमान सहन होत नाही. हा अभिमान वाईट आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. देवाला काही सहन होतं पण अभिमान सहन होत नाही. अहंकारानं अभिमानानं सत्यभामा दागिने टाकत होती. घ्या घ्या, पण देवाचं पारडं अजिबात हालत नव्हतं. रुक्मिणी माता येते पुढे, एक तुळशीचं पान तोडते आणि रामकृष्ण हरी म्हणून ते तुळशीचं पान त्या पारड्यात टाकते. भरभर 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 देवाचं पारडं वर येतं. किती वजन होतं त्या तुळशीच्या पानाचं, हे सोन्यापुढं. दॅट इज वेटलेस. काय वजन आहे त्या तुळशीच्या पानाला? उगा नकळत वजन असेल थोडंसं. मग तुळशीच्या पानाने देवाचं पारडं का वर आलं? रुक्मिणी मातेने ते तुळशीचं पान हरिनामानं मंतरलं होतं. तुळशीचं पान टाकताना हे जे कर्म केले त्याला हरिनामाची संगती देऊन त्याला विकर्म बनवलंय. आणि विकर्म बनलं की ते देवाला खऱ्या अर्थानं अर्पण होतं. ती देवाची खरी पूजा ठरते आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि वैराग्य म्हणून प्रसाद देतो. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायता. वैराग्य स्वबळावर कधीच प्राप्त होत नाही. वैराग्य देवाचा प्रसाद आहे. वैराग्य देव प्रसन्न झाला तरच वैराग्य देतो, अन्यथा नाही. वैराग्य स्वबळावर मिळवता येत नाही. वैराग्य सिद्धी देजे पसायतया. देव देतो वैराग्य प्रसाद म्हणून. तुम्ही तेवढ्या कसाला उतरले तर, भक्तीच्या कसाला. एक कागदाचा तुकडा आहे. काय किंमत आहे त्या तुकड्याला? पण त्या तुकड्यावर भारत सरकारचा शिक्का पडलाय. ती नोट बनते, चलन बनतं, त्याला आम्ही सांभाळून ठेवतो. एरवी साधी कागद आम्ही कुठे रद्दीत फेकून देतो. पण त्या कागदावर जेव्हा भारत सरकारचा शिक्का पडतो तेव्हा ते चलन बनतं, नोट बनते. त्या कागदाला महत्व येतं. तसं ज्यावेळेस तुमच्या कर्मावर भक्तीचा शिक्का पडतो, हरिनामाचा शिक्का पडतो, तेव्हा ते कर्म चलन बनतं, रोकड बनतं. देवाच्या दारात उभं राहतं ते कर्म आणि देवाला सांगतं, देवा ही भक्ती तुझी. देव प्रसन्न होतो. आणि म्हणून आपल्या प्रत्येक कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्म फलत्यागयुक्त तर कराच, फळाची आशा तर करूच नका. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव तर समजाच,
पण या तिन्ही प्रक्रिया सफल होण्यासाठी आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. म्हणजे खरोखर बहिर्मुख धावणार मन अंतर्मुख होऊन त्या कर्मात इन्व्हॉल्व होईल. ते कर्म मनपूर्वक केल्या जाईल. कर्म मनपूर्वक केलं की त्यात हृदयाचा ओलावा ओतला जातो. असं कर्म दिव्य बनतं. ते भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. भगवंताची ही खरी पूजा ठरते. म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्माला हरिनामाची संगती दिली की ते कर्म मनपूर्वक केलं जातं. आणि असं मनपूर्वक केलेलं कर्म विकर्म बनतं. आणि हे विकर्म देवाची खरी पूजा असते. आणि असं जे विकर्म देवाला अर्पण झालंय ते कर्म तुम्ही एक प्रकारे जाळून टाकलंय. जे त्याचं पाप पुण्य नाहीसं होतं ते देवाला जातं. तुम्ही मुक्त होता. संसार बंधनातून सुटता. मज देऊन जाळीत कर्मफळे, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. देवाला कर्म द्या. कर्म आणि कर्माचं फळ जळून जातं. पण कधी त्या कर्माचं विकर्म झालं तर, कर्माला हरिनामाची संगती दिली तर, कर्माला हरिनामाची संगती दिली ते विकर्म बनतं. ते कर्म देवाला जातं, जळून जातं, तुम्हाला संसार बंधनातून सोडवतं. आणि म्हणून भगवंतानी या 4थ्या अध्यायात आजच्या प्रस्तुती 18व्या जो शब्द वापरलाय कर्म, विकर्म आणि अकर्म. तर कर्म म्हणजे शरीरानं केलेलं कर्म. विकर्म म्हणजे या कर्माला हरिनामाची संगती दिली की ते विकर्म बनतं. देवाला खऱ्या अर्थाने अर्पण होतं. आणि देवाला अर्पण झालं की ते कर्म जळून जातं. त्याचं पाप पुण्य नाहीसं होतं. ते विकर्म आता आपल्याला संसारात बांधत नाही. तुम्ही संसार बंधनातून मुक्त होता. अशा प्रकारे हे विकर्म तुम्हाला संसार बंधनातून मुक्त करतं, मोक्ष मिळवून देतं. आणि म्हणून कर्माने आम्हाला मुक्ती द्यावी तर कर्माचं विकर्म करा. आणि विकर्म करण्यासाठी आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. हे विकर्म भगवंताला खऱ्या अर्थाने अर्पण होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून धनबरा इथं जे रूपक करतायत की आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तसे नष्कर्मे तर जाणे कर्मीचे असतात. धनबरा म्हणतायत एक संत आहे जो नष्कर्म्य अवस्थेला पोहोचलाय. त्याला कर्म करायची गरज नसते. पण तरी देवाने बंधन घातलं की संतो तुम्ही कर्म करा जगाला मार्ग दाखवण्यासाठी. का तर तुम्ही जगाचे आदर्श. तुम्ही जसे वागाल तसंच जग वागतं. आणि मग संत तर कर्म करतोय. पण कर्म करूनही ही कर्मे संतांना संसारात बांधत नाहीत. का? तर संत जी कर्म करतोय ती कर्म हरिनाम घेत घेत करतोय, ईश्वरार्पण बुद्धीने करतोय. आणि म्हणून कर्म करूनही संत कर्म करत नाही. जसं की सूर्य चालत असून चालत नाही. आणि मग धनबारा लिहितात की आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तसे नष्कर्मे तर जाणे कर्मीच असतं. हा सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती प्रति फिरते. हा ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेला शोध अतिशय क्रांतिकारी आहे. या 100-150 वर्षात विज्ञानानं सिद्ध केलंय की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती प्रति फिरते. या 150 वर्षात विज्ञान म्हणतं सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती प्रति फिरते. परंतु 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय म्हणतात की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती प्रति फिरते. आणि उदो असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तसे नष्कर्म्यात जाणे कर्मीचे असतं. 150 वर्षात विज्ञानाला कळालंय सूर्य स्थिर आहे, प्रति फिरते सूर्याभोवती. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय लिहित आहेत
सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती प्रति फिरते. ज्ञानेश्वरी इथं विज्ञानावर मात करते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात महाविष्णू आहेत, भगवान कृष्ण आहेत. कुरुक्षेत्रावर जी गीता धावपळी सांगितली, थोडक्यात सांगितली, बरंचसं सांगायचं राहिलं, देवाला उणीव जाणवली. देवानं ज्ञानवाराच्या रूपात, अर्थात भगवान कृष्णानं ज्ञानवाराच्या रूपात अवतार धरला आळंदीला, आणि ज्ञानवाराच्या रूपानंच भगवान श्रीकृष्णानं स्वतः येऊन राहिलेली गीता ज्ञानेश्वरीच्या रूपात सांगितली. आणि म्हणून ही माय ज्ञानेश्वरी ही गीताच आहे, आणि ती भगवान कृष्णाच्या मुखातूनच निघालेली आहे. ज्ञानवराय हे कृष्णच आहेत, महाविष्णूच आहेत, म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात कशी केली मी काय तुम्हाला ओव्या सांगतो. एक तर सूर्याबद्दल आपण बोललो, सूर्याचं उदाहरण दिलेच आपण. ज्ञानवराय बोलतायत, आणि शुक्र शोणिताचा सांदा मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशदा एकची झाला. आणि शुक्र शोणिताचा सांदा मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशदा एकची झाला. शुक्र आणि शोणित म्हणजे स्पर्म आणि ओहम. पुरुषाच्या वीर्यात शुक्रजंतू असतात, अर्थात स्पर्म असतात, आणि बायकाच्या बीजांडकोशात, जिला आपण ओहरी म्हणतो, त्याच्यामध्ये शोणित अर्थात ओहम असतात. हे स्पर्म आणि ओहम अर्थात शुक्र शोणित, शुक्र म्हणजे स्पर्म, शोणित म्हणजे ओहम. हे स्पर्म आणि ओहम हे मायक्रोस्कोपिक असतात, डोळ्याने दिसत नाही, सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय ते दिसत नाहीत. स्पर्म तरी साध्या मायक्रोस्कोप खाली दिसतो, पण हा ओहम इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहावा लागतो, जो खूप मोठा असतो. या दोन्ही पेशी स्पर्म आणि ओहम, शुक्र आणि शोणित मायक्रोस्कोपिक आहेत, साध्या डोळ्याने दिसत नाहीत. ज्ञानवराय 750 वर्षापूर्वीचे मायक्रोस्कोपचा शोध या 100 वर्षातला ज्ञानवरायांनी कुठल्याही मायक्रोस्कोपची मदत न घेता स्पष्ट सांगून टाकलं की स्पर्म आणि ओहम, शुक्र आणि शोणित या दोन पेशींच्या मिलनानं मनुष्याचा देह तयार होतो, मनुष्य जन्माला येतो. ज्ञानवराय कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेले होते, आणि त्या काळी मेडिकल कॉलेजेस होते का 750 वर्षापूर्वी? शाळाच नव्हत्या. मेडिकल कॉलेजेस हे आता 100 वर्ष आतली आहेत, भारतात तर त्याच्या अलीकडचे, स्वातंत्र्याच्या नंतरचे. ज्ञानवराय कुठल्याही मायक्रोस्कोपची मदत घेत नाहीत, कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेले नाही, आणि डायरेक्ट सांगतात की शुक्र शोणित अर्थात स्पर्म आणि ओहम या दोन पेशीच्या मिलनानं मनुष्याचा देह तयार होतो, मनुष्य जन्माला येतो. इथं ज्ञानवरायचं देवत्व दिसून येतं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानवराय हे महाविष्णू आहेत, साक्षात कृष्ण आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीकडे या, ज्ञानेश्वरी वाचा, उद्धार होईल. ही सगळी ज्ञानवराची क्रांतिकारी शोध आहेत ज्ञानेश्वरीतली. स्पर्म आणि ओहम मायक्रोस्कोपिक सेल आहेत, मायक्रोस्कोपशिवाय दिसत नाहीत. ज्ञानवराच्या काळात मायक्रोस्कोप नव्हता. कुठल्याही मायक्रोस्कोपची मदत न घेता
ज्ञानोबा स्पष्ट लिहित आहेत की शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशदा एकची झाला. कुठल्याही मायक्रोस्कोपची मदत न घेता शुक्र आणि शोणित, स्पर्म आणि ओम या पेशींपासून मनुष्याचा देह तयार होतो, मनुष्य जन्माला येतो. मायक्रोस्कोप या 100 वर्षातला, 100-200 वर्षातला, नराबाने 750 वर्षापूर्वीचे. तेव्हा मायक्रोस्कोप नव्हता. शुक्र शोणित मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाहीत. मग मायक्रोस्कोप नसताना वीर्यात आणि बीजांडकोशात स्पर्म आणि ओम असतात हे ज्ञानोबा लिहित आहेत. काय सिद्ध करताय? ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली. ज्ञानोबा पांडुरंग होते, कृष्ण होते, विष्णू होते. शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा वायू तत्व दशदा एकची झाला. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली. थोडं पुढे चला. एकेकाळी शास्त्रज्ञात वाद लागला की पृथ्वी इलिप्टिकल आहे, अंडाकृती आहे, चपटी आहे, असा वाद राहिला. कोणामध्ये? शास्त्रज्ञामध्ये वाद लागला. आणि शेवटी शास्त्रज्ञाला कालांतराने कळालं की पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे शास्त्रज्ञाला आत्ता कळालं. या 100 वर्षात, 150 वर्षात. ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी सांगतायत का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, तरी हा भूगोलाची काखे सुवावा, त्याचा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. तरी हा भूगोलाची काखे सुवावा. भूगोल हा शब्द ज्ञानेश्वरीने आम्हाला दिलाय. भू म्हणजे जमीन, भू म्हणजे पृथ्वी, भू म्हणजे पृथ्वी आणि गोल म्हणजे गोल. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी 750 वर्षापूर्वी लिहित आहेत. आणि आम्हाला आता 150 वर्षात कळतं की पृथ्वी गोल आहे. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली. पृथ्वी परमाणूचा अवगाना घ्यावा, तरी हा भूगोलाची काखे सुवावा, त्याचा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. देव अर्जुनाला आपल्या विभूती सांगतायत. देवाला कंटाळाला सांगता सांगता कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे माझी काय एक विभूती का म्हणून तुला सांगत बसू? अख्खा आयुष्य जाईल पण माझ्या विभूती संपायच्या नाहीत. मग अर्जुना, तुला जर कुणी म्हटलं की या पृथ्वीवर मातीचे कण किती आहेत आणि असतील तेवढे उचल, तू एक एक मातीचं कण कावर उचलणारच म्हणले? अरे उचलला म्हणले पृथ्वीन घाल काखेमध्ये, उचल पृथ्वीन घाल काखेमध्ये, तरी हा भूगोलाची काखे सुवावा, त्याचा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. हा भूगोलाची काखे सुवावा. भूगोल म्हणजे पृथ्वी, भू म्हणजे पृथ्वी, गोल म्हणजे गोल. पृथ्वी गोल आहे हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात की जे आम्हाला 100-150 वर्षात कळतं. इथं ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली. थोडं पुढे चला. लाईटचा शोध तोही अलीकडच्या काळातल्या 100-150 वर्षापूर्वीचा. जवळजवळ ही विज्ञानाची शोध सगळी या 100-200 वर्षातली अलीकडची. आपला कोयनेचा जो लाईटचा प्रोजेक्ट आहे तिथं काय केलंय की पाणी फार उंचावर नेलंय आणि खाली आपटिलंय. आणि मग त्या आपटिल्यावर पाण्याच्या घर्षणातून लाईट तयार होतो. हे आता 100-150 वर्षात किंवा 50-60 वर्षात आम्ही केलं हे. पण ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी लिहित आहेत, बघता या उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, ते विजू माझी असे सलील काही. पाण्याचं जर घर्षण झालं एकमेकाला तर त्या घर्षणातून विद्युत तयार होतो, लाईट तयार होते. हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा सांगतात की जे आम्हाला आता 50-60-100 वर्षात माहीत झाले. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली, हे सिद्ध होतं. थोडं पुढे चला. ज्ञानोबा लिहितात, मी सूर्याचे निवेशे तपेते हे शोषे, पाठी इंद्र होनी वर्षे ते पुढती भरे. मी सूर्याची निवेशे तपेते हे शोषे. पाऊस कसा पडतो हे या 200 वर्षाच्या अलीकडे माहीत झाले.
100-200 वर्षापूर्वी पाऊस कसा पडतो हे लोकांना माहित नव्हतं. लोक सरळ म्हणजे पाऊस कसा पडतो म्हणजे देव आभाळातून पाडतो. आणि ते खरंच आहे, देवच पाडतो. पण लोक मनाचे डोबळे मानणे. पाऊस कसा पडतो? देव आभाळातून पाडतो. खरंच आहे, देवच पाडतो. पण खरा पाऊस कसा पडतो? वैज्ञानिक दृष्ट्या शास्त्रज्ञांनी शोध लावला की उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं. ती वाफ उंच आकाशात जाते. कालांतराने तिला थंड हवा लागली, तिचे ढग बनतात आणि ते पाऊस पडतो. हे जे विज्ञानाने सांगितलंय या 100-200 वर्षात, हे 700-750 वर्षापूर्वीच ज्ञानाने सांगून ठेवले. 750 वर्षापूर्वीच ज्ञानाने सांगून ठेवले की पाऊस कसा पडतोय. माऊली लिहितायत, मी सूर्याचे निवेशे तपे ते हे शोषे, पाठी इंद्र हो निवर्षे तै पुढती भरे. कृष्ण बोलतायत, धनवारा लिहितायत. कृष्ण बोलतायत की मी सूर्याचं रूप धरले. सूर्य मी आहे, सूर्य नारायण. मी सूर्याच्या रूपानं समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतो आणि तोच पाऊस इंद्रदेवतेच्या रूपानं पाडतो. वरुण देवता, इंद्रदेवता, पर्जन्य देवता. पाऊस कसा पडतोय? मी सूर्याचे निवेशे तपे ते हे शोषे, पाठी इंद्र हो निवर्षे तै पुढती भरे. तुम्हाला स्वर्ग मान्य नाही, तो म्हणता स्वर्ग भूलताप आहे. आपण ज्ञानोबाला सांगतायत ना की मी स्वतः, कृष्ण म्हणतात, मी स्वतः सूर्याच्या रूपानं समुद्राचं पाणी शोषून घेतो आणि इंद्राच्या रूपानं पाऊस पाडतो. विज्ञान हेच सांगतंय की समुद्राचं पाणी सूर्याच्या प्रखर उष्णतेने शोषून घेतलं जातं. ती वाफ उंच आकाशात जाते, तिचे ढग बनतात, त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. मग हीच पावसाची प्रक्रिया ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहितायत ना की मी सूर्य आहे आणि सूर्याच्या रूपानं, सूर्याच्या किरणानं मी समुद्राचं पाणी शोषून घेतो आणि इंद्राच्या रूपानं पाऊस पाडतो. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली. ज्ञानोबा संत होते आणि शास्त्रज्ञ होते. ज्ञानोबा संत होते आणि शास्त्रज्ञ होते. इथे ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. थोडं पुढे चला. ही सूर्यमाला जी आज आपल्याला 100-150 वर्षात कळाली, ही सूर्यमाला जशीच्या तशी अंतराळात प्रत्येक ग्रह एकमेकापासून किती दूर आहे, प्रत्येक ग्रह पृथ्वीपासून किती दूर आहे, याचं मोजमाप नाथ महाराज नाथ भागवतात देतात. प्रत्येक ग्रह, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, नेपच्यून, युरानस, प्लुटो, ध्रुव तारा, स्वर्ग, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ, ही जेवढी काही अंतराळात ग्रह स्थित आहेत, ही पृथ्वीपासून किती किलोमीटर, किती योजन, योजन शब्द वापरलाय, तर किती योजन अर्थात किती किलोमीटर पृथ्वीपासून दूर आहेत याचं पूर्ण सखोल मोजमाप नाथ महाराज नाथ भागवतात देत आहेत. नाथ महाराज 500-600 वर्षापूर्वीचे, तेव्हा दुर्बीण नाही, कुठलंही विज्ञानाचं उपकरण नाहीये. जे विज्ञानाला या 100-150 वर्षात कळतंय, अंतराळात कोणते कोणते ग्रह आहेत, या 150 वर्षात विज्ञानाला कळतंय अंतराळात कोणते ग्रह आहेत. ते 600 वर्षापूर्वी नाथ महाराज लिहून ठेवतात की एवढे एवढे ग्रह आहेत आणि ते पृथ्वीपासून किती लांब आहेत, किती अंतराळ आहेत. आज विज्ञानाला तसेच्या तसे त्याच अंतरावर सापडत आहेत. भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, नांदी, गोदावरी तीर. ही संत पांडुरंग आहेत, लक्षात घ्या. ही पांडुरंग आहेत, ही साक्षात कृष्ण आहेत, ही महाविष्णू आहेत. जे तुम्हाला आज सापडतंय ते त्यांनी 500, 600, 700, 800 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. जशी सूर्यमाला आम्हाला सापडते, तशीच्या तशी सूर्यमाला
नाथ महाराजांनी भागवतात लिहिली आहे. ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते हे सिद्ध होतं. थोडं पुढे चला. कॅमेरा, पडदा, चित्रपट ही कल्पना या 100-150 वर्षाची आहे. ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी लिहितात ज्ञानेश्वरीत, जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे. संसाराचं चित्र मनरूपी पडद्यावर उमटतं. मनरूपी पडदा फाटला अर्थात मन मेलं की तुम्ही संसार जिंकला, मुक्त झाले. इथं पडदा आणि कॅमेरा आणि या कॅमेऱ्याचं चित्र पडद्यावर उमटतं ही कल्पना ज्ञानोबा 700 वर्षापूर्वी मांडतायत, जी आज आम्हाला 100 वर्षात कळाली. जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूपी पटू फाटे, जसे सरोवर आटे प्रतिमा नाही. इथं ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला शरण या. विज्ञानाच्या घमंडीत वागू नका. ज्ञानेश्वरीला शरण या. पुढे चला. मला सांगा, या पृथ्वीवर पाणी किती आणि जमीन किती आहे? या पृथ्वीवर 3/4 पाणी आहे आणि 1/4 जमीन आहे. 3/4 पाणी आहे, 1/4 जमीन आहे. म्हणजे 12 पाणी आणि 4 जमीन आहे. तुम्ही शेतामध्ये एखादा वाफा करा मोठा, मेथीचा भाजीचा वगैरे वाफा करतात ना शेतकरी, तसा वाफा करा मोठा, 20x20चा, 10x10चा, आणि त्यात 4 माती ठेवा आणि 12 त्या वाफ्यात पाणी सोडा. ती माती विरघळेल की नाही? विरघळेल की नाही? विरघळून जाईल. त्या 12 पाण्याने ती 4 माती विरघळून जाईल. मग पृथ्वीवर 12 पाणी 4 जमीन, ही पृथ्वी का विरघळत नाही? नवारा लिहित आहेत, भगवान बोलतायत, मी रिगलो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, ही पासूची ढिपुळी विरेच ना. मी रिगलो असे भूतळी. अरे 12 पाणी 4 जमीन आहे, मग ही जमीन का विरघळत नाही? तर भगवान म्हणतात, या पृथ्वीत, या जमिनीत मी पाय गाडून बसलोय. मी रिगलो असे भूतळी, मी प्रवेश केला या जमिनीत, माझे पाय गाडून बसलोय. आणि मग 12 पाणी असूनही 4 जमीन विरघळत नाही. ज्ञानेश्वरीने विज्ञानावर मात केली, हे सिद्ध होतं. थोडं पुढे चला. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला आणि तो स्वाती नक्षत्रातील पावसाचा थेंब सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतं, आणि शिंपल्यात पडला तो थेंब तर त्याचा मोती होतो. ज्ञानोबाचं वय काय सांगतात काय? 16 वर्षाचं बाळ, ज्ञानेश्वरी लिहिताना ते 16च वर्ष होते. 16 वर्षाचं बाळ कुठं साप पाहिला, कुठं शिंपला पाहिला, स्वाती नक्षत्र पाहिलं, त्याचे थेंब पाहिलेत, आणि स्वाती नक्षत्रातलं पाणी, तो थेंब सापाच्या तोंडात पडला तर विष होतं, शिंपल्यात पडला तर मोती होतं. हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळे विख, त्याचा सज्ञानाशी मी सुख, दुःख ते अज्ञानाशी. सापाच्या तोंडात स्वाती नक्षत्रातलं पाणी पडलं त्याचं विष होतं, शिंपल्यात पडलं त्याचा मोती होतो. हे अगाध ज्ञान ज्ञानोबा आम्हाला सांगतायत. इतक्या लहानपणी काय सिद्ध करतं? ज्ञानोबा कृष्ण होते, ज्ञानोबा विष्णू होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते, हे सिद्ध होतं. थोडं पुढे चला. चंद्रावर अमृताची तळी आहेत. चंद्रावर अमृताची तळे आहेत.
हे ज्ञानोबा सांगतायत आणि त्याचा पुरावा देत आहेत. माऊली लिहितायत, गगनिमी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवरो. गगनिमी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवरो. अर्थात ज्ञानोबा हा विधायक शोध सांगतायत की चंद्रावर अमृताची तळे आहेत आणि हा त्याचा पुरावा आहे की पहाटे जे दैवार पडतं, दवबिंदू, चंद्रकिरणातून जे दवबिंदू येतात त्या दवबिंदूमध्ये अमृत असतं आणि हे चंद्राच्या किरणातून आलेलं अमृत हे दवबिंदू पिकाचं पोषण करतात आणि माणसाच्या अंगावर पडली तर माणसाला आरोग्यही देतात. आणि म्हणून जो मनुष्य ब्रह्ममुहूर्ताला अर्थात पहाटे 4ला उठतो आणि चंद्राच्या प्रकाशात फिरायला जातो त्याच्या अंगावर हे दवबिंदू अर्थात अमृत पडतं आणि त्याला आरोग्य लाभतं. म्हणून पहाटे उठून फिरणारी माणसं सहसा बिमार पडत नाहीत. बिमार पडतात ती सूर्यवंशी, अर्थात जे सूर्योदयानंतर उठतात ते सूर्यवंशी ते बिमार पडतात. चंद्रकिरणात आणि चंद्रावर अमृत आहे हा विधायक शोध ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते. इथे ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. गगनिमी पंडुसुता चंद्राच्या निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवर. ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. थोडं पुढे चला. ज्ञानोबा राय किती बारीक गोष्टी अभ्यासतायत. माऊली लिहित आहेत, एके पवनेची पिती, एके तणास्तव जिती, एके अन्नाधारे राहते जळे एके. काही प्राणी नुसते हवेवरच जगतात, वारच भसकितात, नुसते हवेवर जगतात. काही प्राणी गवत खाऊन जगतात, काही प्राणी अन्न खाऊन जगतात, काही प्राणी नुसतं पाणी पिऊन जगतात. हे 15-16 वर्षाचं बाळ ज्ञानोबा आहे कुठं गेले होते अभ्यासाला? एक पाण्यावर जगतं, एक अन्नावर जगतं, एक हवेवर जगतं, एक गवतावर जगतंय. व्हॉट दिस सजेस्ट? काय सांगतंय? एकच सांगते, ज्ञानोबा देव होते, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नादारे राहती जळे एके. ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरी की या सृष्टीमध्ये या जीवसृष्टीचा 4 प्रकारे जन्म होतो. एक अंडज, एक जारज, एक स्वेदज आणि एक उद्भिज. जे अंड्यातून जन्माला येतात ते अंडज, ते पक्षी असतात. जे गर्भाशयातून जन्माला येतात ते मनुष्य असतात किंवा प्राणी असतात, ते जारज असतात. उद्भिज जे बियापासून जन्माला येतात ते उद्भिज असतात आणि ते वृक्ष असतात, झाडं झुडपं असतात. आणि स्वेदज, स्वेद म्हणजे घाम, जे घामापासून जन्माला येतात ते स्वेदज असतात आणि त्या ओवा असतात, ओवा डोक्यातल्या, आता बुडाल्या त्या ओवा. जे माणसं 8-8 दिवस आंघोळच करायचं नाही त्यांच्या अंगाला घामाने किटून चढायचं आणि त्या घामातून त्या ओवा तयार व्हायच्या. लिखा बुचकेच्या बुचके, चडीला फिडीला कपड्याला बुचकेच्या बुचके. हा क्रांतिकारी शोध नाही तर काय हो सांगा ना मला. घामापासून मोह होतात, जारजपासून मनुष्य होतो, अंड्यापासून पक्षी होतात, बियापासून वृक्ष होतात. अंडज, जारज, उद्भिज डोळ्यांनी दिसते, पण स्वेदज घामापासून मोह होतात. एक 15 वर्षापूर्वी कुठे गेलो अभ्यास करायला? तुम्हाला माहित नसेल. 80 वर्षाचे 70 वर्ष तुम्ही आहात की घामापासून ओवा तयार होतात हे तुम्हाला माहित नसेल.
जे 15 वर्षावर ज्ञानोबा सांगतात. इथे ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते आणि ज्ञानोबा राहायचं देव. एखाद्या माणसाला जर साप चावला आणि तो पेशंट जर दवाखान्यात आणला आणि ऍडमिट केला, तर आम्ही त्या साप चावलेल्या पेशंटला सापाचंच विष देतो आणि विषानंच विष मारतो आणि तो पेशंट नीट करतो. साप चावलेला पेशंट ऍडमिट केल्यानंतर त्याला जे आम्ही सलाईन लावतो त्या सलाईनमध्ये सापाचंच विष टाकतो, परंतु थोडंसं मॉडिफाईड स्वरूपातलं, बदललेल्या स्वरूपातलं, ज्याला आम्ही म्हणतो ASV, अँटी स्नेक वेनम. हे ASV सापाचंच विष असतं पण थोडंसं बदललेलं, मॉडिफाईड स्वरूपातलं. आणि हे अँटी स्नेक वेनम ज्यावेळेस साप चावलेल्या माणसाच्या शरीरात जातं त्यावेळेस हेच विष त्या शरीरातलं विष मारतं. विषानेच विष मारायचं. तसं जसं विषानेच विष मारायचं तसं कर्मानंच कर्म मारायचं आणि कर्मबंधनातून सुटायचं आणि मुक्त व्हायचं. ज्ञानोबा लिहितात, तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता, जसा रस रीती मरता राखीला विषय. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता, जसा रस रीती मरता राखीला विषय. सापाच्या विषानंच विष मारायचं आणि पेशंट नीट करायचा. तसं कर्मानंच कर्म मारायची आणि कर्मबंधनातून सुटायचं. जर ती कर्म फलत्यागयुक्त केली, देवाची पूजा म्हणून केली, ईश्वरार्पण बुद्धीने केली तर. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूस होता, जैसा रस रीती मरता राखीला विषय. सापाच्या विषानंच विष मारायचं आणि पेशंट नीट करायचं. कर्मानंच कर्म मारायचे आणि कर्मबंधनातून सुटायचं. मला तुमचं चित्त इकडे खेचायचंय की 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे, सापाच्या विषानंच विष मारायचं. हा जो क्रांतिकारी शोध आहे, जो आम्हाला आत्ता कळतो या 50 वर्षात, ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की साप चावलेला पेशंट आला तर सापाच्या विषानंच विष मारा आणि त्याला नीट करा. ज्ञानोबा MS होते, MD होते, MBBS MS MD होते का काय होते, कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकले? साप चावलेल्या पेशंटची ट्रीटमेंट 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिली आहे. ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. ज्ञानोबा महाविष्णू आहेत, ज्ञानोबा कृष्ण आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. साप चावलेला पेशंट आला तर त्याला कसं ट्रीट करावं, ज्ञानोबा ती आयडिया मला 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत देत आहेत. विषानंच विष मारा, कर्मानंच कर्म मारा, विषानंच विष मारा. अर्थात जसं विषानंच विष मारायचं तसं कर्मानंच कर्म मारायची आणि कर्मबंधनातून सुटायचं आणि मोकळा व्हायचं. पार्था आणि काही एक नेनसी तू कौतिक, हे कर्माची मोचक अपेसे असे. मोचक, संकट मोचक हनुमान म्हणतो ना आपण. मोचक म्हणजे सोडवणे, जो संकटातून सोडवतो तो संकट मोचक हनुमान. हे कर्माची मोचक अपेसे असे. कर्म संसार बंधनात बांधतात, कर्म संसार बंधनातून सोडतात. अर्थात कर्मच मोचक आहेत कधी जर ती फलत्यागयुक्त केली तर. कर्म संसारात बांधतात, कर्म संसार बंधनातून सोडवतात. जर ती कर्म देवाची पूजा म्हणून केली, ईश्वर आपण बुद्धीने केली, फलत्यागयुक्ती केली तर. आणि म्हणून ज्ञानेश्वरी विज्ञानाच्या पुढची आहे. ज्ञानेश्वरी पदोपदी विज्ञानावर मात करते. म्हणून ज्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली काय लिहिली काय, जरी सच्चिदानंद बाबा लेखक असले तरी ज्ञानोबाने सांगितली काय लिहिली काय. ज्या ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानोबा आहे. हे साक्षात कृष्ण आहेत, साक्षात महाविष्णू आहेत. आणि म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर.
धनवराय ज्या ज्या वस्तूला स्पर्श करत होते ती वस्तू देव बनत होती. धनवराने रेड्याला स्पर्श केला, रेडा देव झाला. आज आळेफाट्यावर रेड्याचं मंदिर आहे. धनवराने त्या पैशाच्या खांबाला स्पर्श केला, तो खांब देव झाला. आज त्या खांबाचं मंदिर आहे नेवाशाला. मंदिरासाठी खांबा असतात, पण खांबासाठी मंदिर हे पहिलंच अंत्य नेवाशाला आहे. ज्या खांबाला टेकून बसले धनवराय आणि ज्ञानेश्वरी सांगितली, तो पैशाचा खांबच देव बनला. आज त्या खांबाच्या पाय पडायला लाखो लोक जातात. धनवराय ज्या वस्तूला स्पर्श करत होते ती वस्तू देव बनत होती. रेड्याला स्पर्श केला, रेडा देव झाला. खांबाला स्पर्श केला, खांब देव झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणून आज या एकूण 18 ओव्यात 2 गोष्टी आल्यात. पहिली गोष्ट संतांचा नैष्कर्म्यपणा आणि ज्ञानेश्वरीत मांडलेला विधायक शोध सूर्याच्या बाबतीत. हा सूर्याचा शोधच या ओवीत आलाय. बाकीचे ज्ञानेश्वरीने सांगितलेले शोध मी यामुळे बोललो की ज्ञानेश्वरी विज्ञानावर कशी मात करते. ज्ञानेश्वरीत विज्ञानाचे शोध कुठं कुठं लपलेत हे आपल्या कानावर असावेत. म्हणून ज्ञानेश्वरीने लावलेले सगळे शोध, धनवराने लिहिलेले सगळे शोध मी तुम्हाला आउट ऑफ वे जाऊन, ओवीच्या बाहेर जाऊन सांगितले. पण आजच्या ओवीपुरतं बोलायचं झालं तर धनवराय म्हणतात सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. 150 वर्षापूर्वी कोपर्निकस लिहितो किंवा सांगतो, हे जग हो, आकाशात सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आणि ते खरं निघतं कालांतरानं. 150 वर्षापूर्वी कोपर्निकस म्हणतो सूर्य स्थिर आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरते. ही गोष्ट धनवराय 750 वर्षापूर्वी सांगतात ज्ञानेश्वरीत की सूर्य स्थिर आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. नाथ महाराजही 600 वर्षापूर्वी सांगतात की सूर्य स्थिर आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते. ज्ञानेश्वरी विज्ञानाच्या पुढची, ज्ञानेश्वरी विज्ञानावर मात करते. आणि म्हणून धनवराय लिहित आहेत की जो साधू असतो, जो संत असतो, आत्मज्ञानी संत, असा आत्मज्ञानी संत नैष्कर्म्य अवस्थेला पोहोचलेला असतो. त्याला कर्म करायची गरज नसते, परंतु तरी जगाला मार्ग दाखवण्यासाठी त्याला कर्म करावे लागतात. कारण संतांना देवानी बंधन घातले. हे संत हो, तुम्ही मुक्त झाले तरी निवांत बसू नका, कर्म टाकू नका. कर्म करा. कशा करता? जगाला मार्ग दाखवण्यासाठी. तुम्ही संत, जगाचे आदर्श आहेत. तुम्ही जसं वागाल तसं जग वागतं. तुम्ही काम टाकलं, जग काम टाकेल, आळशी बनेल. तुम्ही काम केलं, लोक म्हणतील अमके अमके संत काम करतात, आपणही करायला पाहिजे. लोक संतांचा फॉलोअप घेतात, संतांच्या पाय टाकतात. संत हे जगाचे आदर्श असतात. म्हणून देवाने संताला बंधन घातले, तुम्ही कर्म करा. मग संत कर्म करतात, तर ही कर्म संताला संसार बंधनात बांधत नाहीत. का? तर संत आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो, म्हणून ते कर्म ईश्वराला जातात, जळून जातात. त्याचं पाप पुण्य नाहीसं होतं. हे पाप पुण्य संतांना संसारात बांधत नाही. संत आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतात, म्हणून संत कर्म करूनही कर्म करत नाहीत. कसं? की जसं सूर्य चालत असून तो चालत नाही. आणि म्हणून धनवराय लिहित आहेत की आणि उदो असतुचने प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तसे नैष्कर्म्य ते जाणे कर्मीचे असता. पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता.